नमस्कार शेतकरी मित्रांनो, निवडणुकीचे जोरदार असे सुसाट असे वारे सुरू आहे न त्याच वाऱ्याच्या संदर्भामध्ये आणि त्याच वाऱ्यात शेतकऱ्यांचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये रखडला गेलेला आहे। तर तो कसा? समस्त शेतकऱ्यांना पीक विमा हा अद्यापही मिळालेला नाही आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी हे देखील रखडले गेलेली आहे। त्याच्यानंतर पीक विम्याचे 25% अग्रिम रक्कम शासन सांगते, पीक विम्याचे अधिकारी सांगते का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे। पण बहुतांश 90% शेतकरी हा पीक विम्याच्या अग्रिम रक्कमेपासून वंचित राहिला आहे। त्याचं कारण काय? पीक विम्याचे अधिकारी म्हणतात, पीक विम्याचा नियम सांगतात, शासनाचा नियम सांगते की जर पिकाचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे किंवा कोरडा दुष्काळामुळे किंवा रोगाच्या प्रादुर्भावामुळे तर त्याचा 1 रुपयामध्ये पीक विमा काढावा आणि त्या पीक विमा काढल्यानंतर जर नुकसान झालं तर 72 तासाच्या आत क्लेम करा, जेणेकरून आमचा अधिकारी शासकीय पीक विम्याचा अधिकारी तुमच्या बांधावर येऊन शेतात येऊन त्या योग्य ती पिकाची मोजणी करून व आकडेवारी काढून किती टक्केवारी नुकसान झालं त्या संबंधित त्यानुसारच आपला पीक विमा हा निर्धारित केला जातो। पण शेतकरी बंधूंनो, जेवढ्याच ताकदीने सरकार लोकसभा निवडणुकीच्या बैठका घेतात, लोकसभा निवडणुकीच्या सभा घेतात, लोकसभेचे असे वारे जोरात वाहू लागले, त्यात जर वेगाने शेतकऱ्याच्या शेतपिकाचं नुकसान जर देण्यासाठी कटिबद्ध जर असेल तर पीक विम्याची रक्कम हे 75% ही लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावी। कारण शेतकरी वर्ग हा 5 ते 6 महिन्यापासून शेतकरी पीक विम्याच्या रक्कमेसाठी मोठ्या चातकासारखी अशी वाट बघत आहे की आज येईल पीक विमा, उद्या येईल। कारण येत्या काही काळामध्येच 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जाची उचलना जी केलेली होती ते 31 मार्च 2024 पर्यंत भरणे हे अनिवार्य आहे। जर रेग्युलर कर्जदार किंवा थकीत कर्जदार त्या 31 तारखेपर्यंत जर कर्जाचा भरणा केलेला नाही तर त्या शेतकऱ्यांना कर्ज हे थकीत स्वरूपात जाऊन त्याच्यावर व्याज लागून परत 1 लाखाचं, 1.25 लाख, 1.5 लाख असं वाढत जातो। म्हणूनच शेतकऱ्यांना कुठंतरी आधार 2 रुपयाचा मिळावा यासाठी शेतकरी पीक विम्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे। पण सरकार हे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्णतः सभेसाठी असा आतुर होऊन आहे आणि जोरजोरात असा सभा चालू आहे महाराष्ट्रभर। पण केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांना पीक विमा ही सबसिडी किंवा ती ज्याची जे रक्कम आहे पीक विम्याची उर्वरित पैशाची रक्कम हे राज्य शासन व केंद्र शासन पीक विमाकडे, पीक विम्याचे जे काही अधिकारी आहे किंवा पीक विमा कंपनी आहे त्यांच्याकडे बाकीचे उर्वरित पैसे पीक विमा कंपनीकडे अदा करतात। त्याच्यानंतरच पीक विमा कंपनी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही नुकसान झाली आहे पीक विमा काढलेला आहे त्या पिकाचा, सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो किंवा धान उत्पादक शेतकरी असो, त्यांच्या खात्यामध्ये त्याच्यानंतरच पीक विम्याचे पैसे ह्या आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत असतात। पण सरकार हे शेतकऱ्यांच्या हा असं ठोसपणे आणि ओरडू नरडा पुरा गडा बसतपर्यंत ओरडू सांगते, पण कुठंही त्याचा ताळतमेळ हा जुळत नाही व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आल्याचे दिसून येत नाही। ही मोठी दुर्दैवाची बाब आहे। शेतकऱ्यांचं पोरग मुख्यमंत्री झालं, शेतकऱ्यांचं पोरग उपमुख्यमंत्री झालं, शेतकऱ्यांचं पोरग मंत्री झालं, अशा घोषणा देऊन काय फायदा नाही साहेब। जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 रुपयाचा पीक विमा काढल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 4-4 महिन्याचा काळ व 5-5 महिन्याचा काळ जर लागत असेल त्याच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी, तर आपल्या शेतकऱ्यांच्या पोराचं सरकार आहे असं न म्हणलेलं आपण बरं। कारण तुम्ही जाचक अटी लावता की 72 तासाच्या आत क्लेम करा, 72 तासाच्या आत क्लेम केल्यानंतर कमीत कमी 100 दिवसाच्या आत तर त्याला पीक विम्याची परतफेड करा, तेव्हा कुठंतरी त्याच्या संसाराचा गाडा, कुठंतरी पिकाचं झालेलं नुकसान कुठंतरी तुटपुंजी त्याला रक्कम मिळते व त्यामध्येच तो कसं तरी आपली चटणी भाकर भागवतो। म्हणून समस्त शेतकऱ्याची मागणी आहे की सरकारनं त्वरित मार्च अखेरपर्यंत, मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे संपूर्ण पैसे अदा करण्यात यावे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला आपल्याला तर समस्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर
तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. नमस्कार.